झाला दिशा ना इथे लागलं ना याकडे लागलं. पुन्हा उभा झाला. तो छोटासा मुलगा विहिरीवर होता. तो धावा करावा बसला. प्रकाश पडला, प्रकाश पडला, प्रकाश पडला. जरा शेजारी एका शेवकाच्या घरात, म्हणजे मोठा मुलगा म्हणजे एका शेवकाच्या घरात त्याला मारायला गेला आणि हा उठला. आणि उठल्यानंतर पुन्हा त्याला जरा वर पाहता बरोबर पुन्हा चक्कर आल्यासारखा त्याला वजून पडला. मी घरी हॉटेलमध्ये बसला, मला काही माहिती नाही. जवळजवळ 500 लोक एकटे जमा झाले आणि पहा त्याला चर्चा योगामध्ये पूर्ण झाला होता ना, त्याने दोन्ही कपुषांनी बाजव मारला. पण त्याच्या मुखामध्ये एकच स्मरण होतं. त्या आईने म्हटलं ना बाबाने म्हटलं, बाबा हनुमान. बाबा हनुमान त्याच्या मुखात एकच शब्द. लगेच घरी गाडी होती. लगेच त्याला सावजी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात झालं. शेवकाच्या घरी गेलो. जवळ असल्यामुळे त्या शेवकाच्या कापूरावरती मी स्वतः लावलो आणि स्वतः लावून भगवंताला शब्द ठेवला आणि तीर्थ बनवून त्यांनी बाटलमध्ये भरला. तर तीर्थ ताजत ताजत ब्रह्मपुरी इतका प्रकार सावजी हॉस्पिटलमध्ये भरती गेला. त्यांनी तपासणी केली. फक्त थोडासा इथं लागला, बँडेजने येऊ द्या. तेव्हा प्रकार असा हळूहळू त्याला तो भाकावला आणि जवळजवळ 5 वाजेच्या पिरियडमध्ये त्याचे डोळेचे तांदल्यासारखे होऊन गेले होते. डॉक्टरला बोलवा, डॉक्टर उतरू शकला नाही. तेव्हा मी बाबांना म्हणाले स्वावलंबी शेवट कसा. त्या क्षणी भगवंताला शब्द देऊन 1 तासामध्ये त्याला 3दा तीर्थ बनवला आणि 1 तासामध्ये तो मुलगा बिलकुल व्यवस्थित झाला. आणि नंतर डॉक्टर आला. डॉक्टर टिरलो. तर असा हा मार्ग म्हणून नारायणापेक्षा तारणारा तो भगवान. भगवंताला काय घडवायचं असतं, भगवंताला तसा उचलून घडायचं असते, ते त्याच्या हाती आहे. आता ते काय म्हणून बोलायला गेला वेळ झालीच आहे. किती बोलला तरी कमीच आहे. म्हणून माझे शोक बनवणं मी जास्तचा निर्णय घेता. आपण या मार्गाशी जोडलो. आमचं खूप भाग्य महान आहे. खूप सुंदर मार्ग आपल्याला मिळाला आहे. मार्ग एक, विचार एक, बाबाची शिकवण एक, हेच आपल्या अंगी करावं आणि आपलं जीवन अमूल्य बनवावं. एवढेच बोलतो आणि आता एकच सांगतो, तुम्हाला मी पाहतो आहे या मार्गाकडून जोडतो. आणि काही दिवसांना हळूहळू आमच्यातले विचार कसे होतात. मी माझ्या गावचे शेवकात नजरेनं पाहतो. काही काही शेवक आहेत मला मार्गदर्शक आहे. तुम्हाला प्रवासाला येत नाही. कार्य कोणाला घडवलं, तुम्ही ज्या ज्याप्रमाणे कार्य घडवा त्याप्रमाणे परमेश्वर तुमचं समाधान होणार. आमच्याकडे काळा झाला मला त्या अर्थात केलं. त्या कार्यामध्ये त्या आमची शेवकाची मुलं चांगल्याशी बुद्रुक खूप व्यसनाची असते. मार्गाची शेवक नाव घेत नाही, तुम्हाला नाव सांगू शकत नाही. तर यांना आम्हाला समाधान भेटेल का? भेटेल. म्हणून असे शेवकासाठी एकच जाता जाता सांगतो, बोतल पे बोतल पीने में क्या, बोतल पे बोतल पीने में क्या फायदा, और रात को पीने सवेरे उतर जाएगी. माझे शेवक बांधवांनो, अरे पीना है, पीना है. पैसा रस का प्याला पी लो, और जो मेरे बाबा ने दिए हुए तत्व शब्द नेम रस का प्याला पी लो, तो बेटा तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. एवढेच बोलतो आणि माझे नामदेव 2 शब्द तिथं सांगतोय. सर्व शेवकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण एकतेने जय बोलतो. भगवान बाबा हनुमान जी के जय. महान
मंजुमदेव जी की जय, परमात्मा